नमस्कार, प्रणाम। डीआर मुकनायक इंडिया न्यूज़ चैनल की तरफ से मैं रिपोर्टर प्रिया बात कर रही हूँ। राजूरा तहसील में गढ़ चांदूर, यहाँ पे आमदार देवा भाऊ इनसे चर्चा। मुकनायक इंडियातर्फे मी देवराजा बोलतो आणि गढ़ चांदूर या क्षेत्रामध्ये आपण आलेले आहोत आणि आपल्यासमोर एक देवराव भाऊ गिरे आमदार राजूरा विधान क्षेत्रातले आमदार आपल्यासमोर आलेले आहेत आणि आम्हाला माहीत नव्हतं की सार्वजनिक विश्रामगृहामध्ये आमचे भाऊ आमच्याशी भेट करतील आणि आपल्या भाजपा क्षेत्रातले आहेत। दोन शब्द आपल्याला भाऊ सांगतील। घ्या मुकनायक इंडिया टीव्हीला त्यांच्या सर्व श्रोत्यांना मी मनापासून शुभकामना देतो। भारतरत्न भारतीय राज्य शिल्पकार महात्मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या हयातीमध्ये मुकनायक नावाचं वर्तमानपत्र काढलं। त्याच धोका घेऊन आमचे देवराजाजी व त्यांच्या सहकार्यांनी जयकुमारजी यांनी मुकनायक इंडिया नावाचं चॅनल सुरू केलं। निश्चितच या चॅनलच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शहरी भागातील जनतेला न्याय देण्याचं काम या चॅनलच्या माध्यमातून होणारच आहे। गोरगरिबांची सेवा, लोकांच्या समस्या, शेवटी आपला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे ज्याला आम्ही पत्रकारिता म्हणतो, चॅनल्स म्हणतो, मीडिया म्हणतो, आणि त्या चौथ्या स्तंभाच्या माध्यमातून या देशाची लोकशाही घट्ट करण्याचं काम निश्चितच आपण आपले सहकार्य करत असताल। आज आपण आमच्या राजुरा मतदारसंघात आले। या राजुरा मतदारसंघामधील गडचांदूर शहर, ज्याला आम्ही मिनी हिंदुस्थान म्हणतो, या शहरामध्ये अगदी काश्मीरपासून कन्याकुमारी आणि इकडं कामरूजपासून काच्छपर्यंत संपूर्ण देशातले लोक या शहरात राहतात। एक औद्योगिक शहर आहे आणि आज या शहरामध्ये आपण आलात, आम्ही निश्चित आपलं स्वागत करतो आणि मुकनायक इंडियाच्या चमूला या राजुरा मतदारसंघातील जनतेच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभकामना देतो। एक मिनटं भाऊ। आणि देवराव भाऊ, एक म्हणायचं होतं की आम्ही आता ऐकले आहेत एवढेही इथे वरिष्ठ कार्यकर्ता आहे, यांनी आम्हाला तुमच्याबद्दल फार वक्तृत्व सांगितलं भाऊ की या 5 वर्षामध्ये किती लढाया केल्या आणि किती वर्चस्व केलं। आपल्यासमोर भाऊ पण उभे आहेत, त्यांनी आम्हाला सांगितलं की भाऊंचं सर्वात पहिले जे मुख राहते त्यावर हसणं फार आवश्यक आहे। आणि देवा भाऊ म्हणजे 2च नावं झाले आपले, फडणवीस साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, आपण हसूरदार आहे भाऊ। आणखी 2 शब्द या क्षेत्रातलं सांगा आम्हाला। खरं तर मी माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठी ग्रामपंचायत गुगूज ग्रामपंचायत, त्या ग्रामपंचायतीचा महाराष्ट्राचा सर्वात तरुण सरपंच मला काम करता आलं। वयाच्या 21व्या वर्षी मी गुगूज शहर, ज्या शहराची लोकसंख्या 60 ते 70,000च्या आसपास आहे, त्या शहराचा सरपंच म्हणून काम करायला मला संधी मिळाली। त्यानंतर परत दुसऱ्यांदा मी ग्रामपंचायतमध्ये 2 वर्षासाठी निवडून आलो। नंतर तिसऱ्यांदा मी पंचायत समितीची निवडणूक लढलो आणि चंद्रपूर पंचायत समिती सभापती म्हणून चंद्रपूर तालुक्यातील जनतेची सेवा करत आहे। त्यानंतर मी गुगूजवरून जिल्हा परिषद निवडणूक लढलो। जिल्हा परिषदेचा शिक्षण सभापती होऊन या जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल करत त्या ठिकाणी मला काम करता आलं। आणि 5व्यांदा मी पोंभुर्णा, जो माझा मतदारसंघातून पुढचा तालुका होता, आदरणीय सुधीरभाऊच्या मतदारसंघात जाऊन त्या ठिकाणी जिल्हा परिषदेची निवडणूक लढलो आणि जिल्हा परिषदचा अध्यक्ष झालो। आणि म्हणून सरपंच ते अध्यक्षपदापर्यंत मला या जिल्ह्यामध्ये काम करता आलं। सोबतच मी भारतीय जनता पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता, नंतर माझी सुरुवात माझ्या वार्डाचा अध्यक्षपासून झाली। वार्डाचा अध्यक्ष, मग तालुक्याचा अध्यक्ष, युवा मोर्चा अध्यक्ष, युवा मोर्चाचा जिल्हा अध्यक्ष, मला पक्षाने 10 वर्ष सतत महासचिव म्हणून काम करण्याची संधी दिली। नंतर मी चंद्रपूर जिल्ह्याचा भाजपचा अध्यक्ष म्हणून सुद्धा मला काम करता आलं आणि या संपूर्ण प्रवासामध्ये पक्षाच्या नेत्यांनी खूप आशीर्वाद दिला, जनतेचं सहकार्य मिळालं आणि या जनतेच्या सहकार्यातून या जिल्ह्यामध्ये अनेक विकासाची कामं करता आली। आणि जेव्हा मी या ठिकाणी निवडणूक प्रमुख म्हणून आलो तर या मतदारसंघामध्ये अनेक सेवा, सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या माध्यमातून जनतेची सेवा केली आणि त्या सेवेच्या माध्यमातून निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने विश्वास व्यक्त केला। आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील, आमचे बावनकुळे साहेब, त्यांच्या माध्यमातून रवींद्र चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून संधी मिळाली। आणि जेव्हा मतदारसंघामध्ये आलो तर साधारणतः मतदारसंघामध्ये 1 वर्षापासून मी आलो आणि या मतदारसंघात अनेक सेवेचे प्रकल्प सुरू केले।
महाआरोग्य शिबिरं घेतली, ज्या शिबिराच्या माध्यमातून 10,000 लोक एक एक शिबिरामध्ये यायचे आणि त्या ठिकाणी 500, 700, 800 अशा मोठ्या मोठ्या शस्त्रक्रिया त्या शिबिराच्या माध्यमातून आम्ही करतो आणि सतत आमचे मेडिकल कॅम्प सुरू आहे. आत्ताच आमच्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा 22 जुलैला वाढदिवस झाला. त्या वाढदिवसानिमित्त आम्ही राजुऱ्यामध्ये महाआरोग्य शिबिर घेतलं, ज्या शिबिरामध्ये हजारो लोक आले, रुग्ण आले, त्यांच्या तपासण्या केल्या आणि त्यांच्या शस्त्रक्रिया केल्या. या संपूर्ण मतदारसंघामध्ये माननीय देवाभाऊंच्या वाढदिवसानिमित्त आम्ही रक्तदान शिबिरं घेतलं आहे आणि आता परत 30 तारखेला सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही पुन्हा त्या ठिकाणी घुगुस, पोंभूर आणि राजुऱ्यामध्ये महाआरोग्य शिबिरं घेत आहोत. त्या शिबिराच्या माध्यमातून गोरगरीब माणसाला मदत करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी काम करतो. देवाभाऊचं वक्तृत्व फार मला आवडलं आणि लोकांचं प्रेम पण इथे फार वर्चस्व दिसून राहिलं. जसे आमच्या क्षेत्रातून दक्षिण पश्चिममधून देवाभाऊ, जसे आम्ही देवाभाऊच म्हणतो त्यांना, तसं तुमचंही नाव आहे आणि भाऊ आमच्या आशीर्वाद आणि लोकांचं प्रेम तुमच्याबरोबर आहे. जसे भाऊ आमचे नगरसेवकपासून मुख्यमंत्रीपर्यंत गेले, तसाही तुमचा समोर लोकप्रिय हो आणि आव्हाने दूरपर्यंत जावं, हेच माझं वक्तव्य आहे. जय भारत, जय महाराष्ट्र.